लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या काही तासांवर आला तरी महाविकास आघाडीतील धुसफूस अद्याप सुरू आहे। मवियात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाटा गटाकडे आला आहे, परंतु काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी 15 एप्रिलला काँग्रेस आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत। विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांची कोंडी होत आहे। दरम्यान काँग्रेसचे विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे म्हणाले, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू। विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करू। आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत, यामध्ये आम्हाला यश मिळेल असे मला वाटतं।